हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज आम्हाला उठायला खूप उशीर झाला होता आणि त्याच्यामुळे बघा इथं सकाळी खूप घाई झाली होती, कारण की 9 वाजून गेले होते आणि यांना कामावरती जायचं होतं। मग म्हटलं एवढं सकाळी काय आवरायचं, आणि आम्ही रात्री विचार केला होता की छोले पुरी बनवायचा। मग त्याच्यामुळे हे म्हटले की चल मी पण तुला मदत करू लागतो। तर ते बनवणार होते भाजी आणि मी बनवणार होती पुरी। तर त्यांनी इथं घेतलं होतं, मसाला बनवत होते, ग्रेव्ही बनवून घ्यायची होती ना त्याच्यासाठी, कारण की ते छोले बनवत होते। तर मी छोले वगैरे अगोदर शिजवून घेतले होते आणि त्याच्यानंतर हे बनवत होते मसाला। तर हे पण मला मदत करत होते, कारण यांनी सांगितलं तुम्ही भाजी बनवतो, तू पुरी बनव फक्त। तर मी इथं चहा पण बनवत होते आणि हे मसाला बनवत होते एक साईडला। तर बघा त्यांचं काजू भाजून पण खाणं चालू आहे आणि चहा पण घेत होते सोबतच, आणि माझं पण इथं चालू होतं, त्यांना थोडीशी मदत करू लागत होते। कारण की सकाळचा टाईम असा असतो ना, त्यात पिल्लू परेशान करते, परत स्वयंपाक करायचं, आंघोळ करायचं, सर्व एक सोबत येऊन जातं आणि यांना जायचं असतं लवकर। त्याच्यामुळे पटापट करायचं असतं। आणि ज्या दिवशी काही ना काही आपल्या मागे उठायला उशीर होतो ना, त्या दिवशी काही ना काही अर्जंट असतं किंवा काहीतरी वेगळं प्लॅन केलेलं असतं त्याच्यामुळे। तर मी इथं सगळं त्यांना मसाला वगैरे रेडी केला होता त्यांनी, मग त्यांना फक्त ग्राइंड करून द्यायचा होता मिक्सरमध्ये। आणि मी इथं चहा पण घेत होते एक साईडला, आणि हे पण चालू होतं माझं मसाल्याची तयारी करू लागणं। तुम्हाला साईडला थोडासा आवाज येत असेल, कारण की मी जेव्हा व्हिडिओ बनवते ना, तर तेव्हा तिथं सारखं आजूबाजूला माझं पिल्लू फिरत असते आणि ते मध्ये मध्ये जर मी बोलत असले ना, तर ते पण माझं कॉपी करून बोलत असते। तर इथं आवरलं आणि नंतर झाडांकडे गेले, तर झाडांकडे बघा काय कुटाणा होऊन बसला होता, कारण की वरती ना एक मोठा उंदीर येतो, इथे घुस म्हणतात आम्ही त्याला। तर तो येतो वरती, म्हणजे थर्ड फ्लोअरला येतो, पायपातनं येतो, आणि बघा कसं झाडांचं हे करून ठेवते। झाडं बघून तर माझा सगळा मूडच खराब झाला होता, कारण की खूप मेहनत लागते झाडांना मोठं करायला, त्याला फुलं येऊ द्यायला। आणि नंतर असं एकदम बघितलं तर भीती वाटते ना की झाडं खराब होतील म्हणून। त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर आम्ही बसलो इथं जेवण करायला। मिस्टरांनी भाजी तर एकच नंबर बनवली होती, तसं म्हटलं त्यांच्या हाताला खूप टेस्ट आहे, कारण की ती जी पण भाजी बनवतात ना खूप छान बनवतात। मी इथं पुरी बनवली होती, रात्रीची पण भाजी होती थोडीशी बाकी। आणि पिल्लू बघा कसं मध्ये मध्ये करते, पुरी घेतली, नुसतं समोर ताट ठेवलं आहे आणि पुरी हातात घेऊन ठेवती, आणि ताट समोर ठेवलं होतं। जेवण वगैरे केलं आणि आराम केला थोडा वेळ। मग नंतर इथं कपडे वगैरे धुवून झाले होते, माझे कपडे काढून आणले, कारण कपडे सुकले होते। म्हटलं चला कपडे वगैरे आवरून झाडू मारून घेऊ, कारण की संध्याकाळची वेळ होती। सगळं आवरून घेतलं, सगळं आवरून झालं आणि नंतर बघा पिल्लूचं कसं मध्ये मध्ये चालू होतं, कारण मी कपड्यांचे घड्या करत होते, तर पिल्लूचं म्हणणं आहे की मी पण करू लागते। आणि माझं पिल्लू सारखं मध्ये मध्ये येतं, जे काम मी करणार ना ते त्याला करायचं असतं त्याच्यामुळे। आणि ही जी बाजूला दिसते ती माझी भाची आहे, ते पण इथंच राहतात, आणि पिल्लूला तिच्यासोबत खेळायचं असतं, ते सारखं ती दीदी करत असते, म्हणून ते दोघी पण माझी नक्कल करून हे करत होते, कारण त्यांना असं म्हणायचं होतं की आम्हाला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे, जशी तू व्हिडिओ बनवते तसे आम्ही पण बनवतो। असं पिल्लू सारखं म्हणतं मम्मी फोन 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 असं करत असते, आणि तिला मजा वाटते, ती स्वतःला मोबाईलमध्ये जेव्हा बघते ना तिला मजा वाटते। तर म्हटलं चला आता पटापट आवरून घेऊ, कारण की संध्याकाळी परत स्वयंपाक करायचा होता। आपल्या मागे तेच असते, झाडझूड, सकाळचं काम आवरा, परत संध्याकाळचं आवरा, तेच चालू असते। आणि थोडंफार पिल्लूवर पण लक्ष द्यावं लागतं। तिचं पण आता थोडं बोलायला लागले, तर तिचं पण थोडंसं अभ्यास, म्हणजे तिला शिकवावं लागतं, बोलायला शिकवावं लागतं, तिच्याकडे थोडंसं पर्सनल लक्ष द्यावं लागतं, पिल्लूकडे पण लक्ष द्यावं लागतं। त्यामुळं कसं आहे, थोडंसं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागत्या। मग नंतर इथं झाडझूड वगैरे करून घेऊ म्हटलं, तर किचन वाटं साफ करत होते, आणि किचनला एवढे तेलाचे डाग पडले आहेत ना, काय करावं काही कळत नाही। असं वाटतंय की वॉलपेपर आणावं आणि तोच लावा आता, कारण की थोडं किती वेळेस कलर दिला तरी पण सारखं ते डाग पडत आहेत, कारण की त्याला जे आपण भाजीला वगैरे फोडणी दिलो किंवा देतो ना, त्यामुळे ते सगळं त्या भिंतीवरती उडतं आहे, आणि ते घासताही येत नाही ती भिंत असल्यामुळे, त्याच्यामुळे ते सगळं काळं दिसतंय। असं किती किचन आवडलं तर ते न आवडल्यासारखं वाटतं ना, आपल्याला ते आवडत नाही, कारण की संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस पण एकदा किचन वाटं साफ करून घ्यावं लागतं, तेव्हा असं वाटतंय ना की स्वयंपाक करावं म्हणून। तर इथं किचन वगैरे आवरून घेतलं मी, आणि म्हटलं चला आता झाडू मारू, कारण संध्याकाळची वेळ होत होती, कारण दिवे लागण्याच्या वेळेस परत झाडू मारायचा नसतोय, म्हणून म्हटलं चला पटापट झाडू मारून घेऊ। आणि बघा यांचं सगळं म्हणजे माझ्या मध्ये नाचणं वगैरे चालूच असतंय मध्ये मध्ये काही ना काहीतरी। तर इथं झाडू वगैरे मारून घेतला मी, आणि नंतर मी जे दळण टाकलेलं होतं, म्हटलं चला दळण घेऊन येऊ, कारण मला चक्कीत जाऊन दळण घेऊन यायचं होतं। गुरुवारच्या दिवशी लाईट नसते, त्यामुळे मग नंतर मॅगीचे पप्पा आले, मग म्हटलं आता चला, ते म्हटले मला चहा बनव, म्हटलं चला आता एकदा चहा बनवू, कारण की मला पण थोडंसं रिलॅक्स होतं चहा घेतल्यामुळे। आणि हे बघा पिल्लूने रात्री मॅगीच्या पप्पाने गुलाबाचे फूल आणले होते, आणि पिल्लूने बघा कशा पाकळ्या करून ठेवल्या आहेत, सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या करून ठेवल्या होत्या तिने।
आणि पिल्लूसाठी इथं पाणी गरम करत होते मी, कारण तिला बिस्लेरीचं पाणी देतो गरम करून. आता थोडे थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळं. आणि हे शिंगाडे होते जे तसेच खायचे असतं शक्यतो, पण मी म्हटलं ते थोडे भाजून दिले ना गॅसवरती भाजले तर ते थोडे छान लागतं, काजूसारखे लागतात, ओल्या काजूसारखे. मग ते म्हटलं थोडे मला गॅसवरती भाजून दे. पिल्लू तर काही खात नाही, पण मॅगीसाठी आणि तिच्या पप्पांसाठी भाजून देते मी. असे जेव्हा पण आणते ना तुम्ही पण एकदा ट्राय करा, जे भाजून घेतले ना तर छान लागतात ते. मी असं गॅसवरती थोडंसं भाजून घेतो, ते जास्त नाही भाजायचे, फक्त त्याचे वरचं जे असतं ना त्यातनं असं तेलासारखं बाहेर येतं तिथपर्यंत भाजून घ्यायचे. माझं इथं त्यांच्यासोबत गप्पा मारून चालू होतं आणि ते पण भाजत होते, परत चहा पण घेणं चालू होतं. तर बघा आतमध्ये जेव्हा आपण हे भाजून घेतो ना तर हे त्याचेच बाहेरची स्किन सोडून देतं. छान लागतात पण असे आपण जेव्हा भाजून खातो तर. ओले काजू असतं ना तर तसं लागतंय. तसं तर मला शिंगाडे आवडत नाही, मी तर नाही खात, पण हे दोघं खातात तर त्यांच्यासाठी करावंच लागतं. आणि हात पूर्ण काळे झाले होते माझे शिंगाडे भाजल्यामुळे. पण गॅसवर भाजण्यापेक्षा जर आपण ते चुलीमध्ये भाजले ना तर अजून भारी लागेल मला तरी वाटतं. कारण चुलीवरचं जो लाकडांचा जो विस्तव असतो, हार असतो ना त्याच्यावरती खूप छान होतील. आपण गावाकडे काय म्हणतात त्याला मला आता आठवत नाही, ते आपण भाजून खातोत ना तर ते पण असं थोडं मीठ टाकून खायचं. आणि ह्याच्यावरती मीठ नाही टाकायचं, फक्त तसंच भाजून खाल्ले ना तरी पण छान लागतात. तर व्हिडिओ कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही